नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या भेटीवर येत आहेत. आता ही भेट फक्त दोन देशांमधली औपचारिक भेट नाहीये, तर यामुळे जागतिक राजकारणात मोठे बदल होऊ शकतात. चला तर मग या भेटीचं महत्त्व खोलात जाऊन समजून घेऊया. आणि हे विधान खरं सांगायचं तर अजिबात अतिशयोक्ती नाही. विचार करा, युक्रेन युद्ध सुरू झालं आणि रशियावर तब्बल 6,000पेक्षा जास्त निर्बंध लादले गेले. पण व्लादिमीर पुटिन ते अजिबात झुकले नाहीत. इतक्या प्रचंड दबावालाही जो नेता जुमानत नाही, तो आता भारताच्या दौऱ्यावर येतोय. साहजिकच संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागलेले आहे. पण ही काही नेहमीसारखी राजनैतिक भेट नाही. यात असं काय वेगळं आहे, काय खास आहे, ज्यामुळे ही भेट इतकी असामान्य ठरतेय? चला हेच जाणून घेऊया. तर ही भेट असामान्य का आहे याची कारणं आपण आता एक एक करून पाहूया. भारत आणि रशियामध्ये 2000 सालापासून एक खास परंपरा आहे. ती म्हणजे दोन्ही देशांचे प्रमुख दरवर्षी एकमेकांना भेटतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे भारताचा असा वार्षिक भेटीचा करार फक्त आणि फक्त रशियासोबतच आहे, दुसऱ्या कुठल्याही देशासोबत नाही. आता गंमत बघा, युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे 2022 पासून पुतिन यांनी परदेश दौरे जवळजवळ बंदच केले आहेत. मग अशा परिस्थितीत ते भारतालाच का भेट देत आहेत? यामागे खूप मोठं कारण आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच शब्द आहे: विश्वास. पुतिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय अटकेची टांगती तलवार असतानाही ते भारतात येत आहेत. मग हा विश्वास आला कुठून? या विश्वासाचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला आधी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजे ICC बद्दल माहीत हवं. झालं असे की 2022 याच कोर्टाने व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. 123 ही संख्या आहे ICCच्या सदस्य देशांची. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर पुतिन या 123 देशांपैकी कुठल्याही देशात गेले तर त्या देशाला त्यांना अटक करावीच लागेल. हे त्यांच्यासाठी कायदेशीर बंधन आहे. त्यांना अटक करून थेट ICCच्या ताब्यात द्यावा लागेल. म्हणजे बघा, एका बाजूला 123 देश आहेत जिथे पुतिन यांना अटकेचा धोका आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे भारत, जो ICCचा सदस्य देश नाही. आणि म्हणूनच पुतिन यांना अटक करण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन भारतावर नाही. त्यामुळे भारत त्यांच्यासाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण बनलं आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारतानं रशियाला ज्या प्रकारे साथ दिलीय, त्यामुळे हा विश्वास आणखीनच घट्ट झालाय. चला बघूया हे कसं झालं. हे आकडे बघा. युद्ध सुरू होण्याआधी तेल पुरवठ्याच्या बाबतीत रशिया भारतासाठी 12व्या क्रमांकावर होता. पण युद्धानंतर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांची पर्वा न करता भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेतलं आणि रशिया थेट पहिल्या क्रमांकावर आला. याने रशियाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा आधार मिळाला. भारतानं फक्त आर्थिक मदतच नाही केली, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रशियाची ढाल बनून उभा राहिला. संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाविरोधात अनेक ठराव आले, पण भारतानं त्यावर मतदान करणं टाळलं. पाश्चिमात्य देशांचा प्रचंड दबाव होता, पण तरीही भारतानं मैत्री जपली. आता यामागे फक्त आजचं राजकारण नाही, तर एक भावनिक आणि ऐतिहासिक कारण सुद्धा आहे. याला आपण उपकारांची परतफेड असंही म्हणू शकतो. कारण ही मैत्री काही आजची नाही, तर अनेक दशकांच्या कसोटीवर खरी उतरलेली आहे. या मैत्रीचे धागेदोरे इतिहासात किती खोलवर पसरले आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. ही मैत्री अनेक कठीण प्रसंगांमध्ये सिद्ध झाली आहे. 1965 जेव्हा अमेरिका आणि युरोपने भारताला शस्त्र द्यायला नकार दिला, तेव्हा सोव्हिएत रशिया धावून आला. शीतयुद्धाच्या काळात काश्मीरच्या मुद्द्यावर जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्रात भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा प्रत्येक वेळी रशियाने आपला व्हेटो अधिकार वापरून भारताला वाचवलं. आजही भारतीय संरक्षण दलातील जवळपास 60% शस्त्रसामग्री आणि उपकरणं ही रशियन बनावटीची आहेत. या एका गोष्टीवरूनच या संबंधांची खोली आणि त्यांचं सामरिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे नातं फक्त खरेदीदार आणि विक्रेत्याचं नाहीये. रशिया भारताला आपलं तंत्रज्ञान देतो. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा प्रकल्प हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. हा भारत आणि रशियाचा एक संयुक्त उपक्रम आहे. असा विश्वास आणि असं सहकार्य इतर देशांकडून, विशेषतः पाश्चिमात्य देशांकडून आपल्याला मिळत नाही. आता या भेटीतून भारत केवळ रशियासोबतची मैत्रीच नाही जपत, तर संपूर्ण जगाला एक मोठा आणि स्पष्ट संदेश देत आहे. व्लादिमीर पुतिन यांचा हा दौरा म्हणजे फक्त एक भेट नाहीये, हे भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं एक शक्तिशाली विधान आहे, एक स्टेटमेंट आहे.
यातून भारत जगाला हेच सांगतोय की आम्ही आमचे आंतरराष्ट्रीय संबंध कुणाच्याही दबावाखाली ठरवत नाही. भारत आपलं सार्वभौमत्व आणि निर्णय घेण्याची स्वायत्तता जपतो आणि आम्ही आमचे मित्र स्वतः निवडतो. आणि या सगळ्याचा सारांश काय? तर तो हाच की आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणं कितीही बदलली तरी अडचणीच्या वेळी भारत आपल्या पारंपरिक आणि विश्वासू मित्रावरच अवलंबून राहू शकतो. त्यामुळे आता एकच प्रश्न उरतो. या वेगाने बदलणाऱ्या जागतिक समीकरणांमध्ये भारत आणि रशियाची ही ऐतिहासिक मैत्री भविष्यात कोणतं नवं वळण घेईल? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.